सद्गुरुनाथ महाराज की जय। नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाची या रूपा पांडुरंगा। तुझ्या सत्यने तुझे गुण गाऊ येणे सुखी राहू सर्व काळ। तुझे श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन सर्व वन जाण तुझे हाती। तुका म्हणे येथे नाही मितुपन स्तवावे कवन कवना लागी। नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत। गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपल्या स्तुतीला द्यावी महती। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेल्याचे कळताच त्यांचे शिष्य इंद्रायणीवर गेले व तेथे श्री तुकारामाचे दर्शन झाल्याशिवाय अन्न घ्यायचे नाही असा निश्चय करून राहिले। 3 दिवसानंतर पंचमीच्या दिवशी आकाशातून त्यांचे टाळ घोंगडी व 12 अभंग खाली आले। ते हे 12 अभंग। जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा। पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी नरदेहा येऊनी हानी केली। रजतम सत्व आहे ज्याचे अंगी याच गुण जगी वाया गेला। तम म्हणजे काय नरकचे केवळ रजतो सबळ माया जाळ। तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशे। अहर्निशे सदा परमार्थ करावा पाय न ठेवावा आडमार्गी। आडमार्गी कोणी जन जे जातील त्यातून काढील तोचे ज्ञानी। तुझे ज्ञानी खरा तारी तुझी आशी वेळोवेळा त्याशी शरण जावे। आपण तरला नव्हे ते नवल कुळे उदरील सर्वाची तो। शरण गेली या काय होते फळ तुका म्हणे कुळ उदरिले कुळ आपण तरला तुझे धन्य झाला त्रिलोक्यात। त्रिलोक्यात भला अद्वैती निमाला योग जो साधला साधन बरे जे साधन सुख शांत मन क्रोध नाही जाण तिळ भरी दोष नाही चित्त ते निर्मळ। तुका म्हणे जळ गंगेचे ते जशी गंगा वाहे तसे त्याचे मन। भगवंत जाणत या जवळी तया जवळी देव भक्तिभावे उभा। स्वानंदाचा गाभा तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण। जाणती खून स्वात्म अनुभवी। तुका म्हणे पदवी ज्याची त्याला पदवी एराना न साधे। संताला उमगे आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी। वाऊगी चावटी नका करू काही सत्संग धरा। पूर्वीचा तो दोरा उगवेल प्रारब्ध संत संगे करुणी। प्रत्यक्ष पुराणी वर्णियेले कीर्ती नामरूप घोष। जातील ते दोष तू का म्हणे। दोष ते जातील अनंत जन्मीचे पायी ते देवाचे।